नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स आणि जे नवीन नवीन इनिशिएटिव्ह आहे त्याच्या रिलेटेड पीडीएफ्स अवेलेबल होते. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा कुनो नॅशनल पार्कमध्ये चिता रिइंट्रोडक्शन प्लॅन इंट्रोड्यूस केला होता. तर त्यांनी आता ते काय करतात की कुनो नॅशनल पार्कमधनं त्याच स्टेटमध्ये गांधी सागर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, तर तिथं काय करतात, यांचं रिलोकेशन करतात किंवा त्यांना रिइंट्रोड्यूस करतायत ह्या गांधी सागर वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की जो काही प्रोजेक्ट चिता आहे, जो इंडियन गव्हर्नमेंटनं लॉन्च केला होता, कशासाठी लॉन्च केला होता, त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे बघूया आणि जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे असतील किंवा चिताचं IUCN स्टेटस काय तर हे आपण बघूया. सुरुवातीला काय होतं की 1950s पर्यंत की इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एशियन चिता यांचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडायचं. ठीक आहे. पण हंटिंग आणि पोचिंगमुळे काय झालं की यांचं जे पॉप्युलेशन वगैरे आहे ब्रिटिश कॉलोनियल इंडियामध्ये, तर हे एक्सटिंक्ट झाले चिता इंडियामधनं. ठीक आहे. तर हे एक्सटिंक्ट झाल्यानंतर त्यांना काय केलं की त्यांचं परत पॉप्युलेशन इंडियामध्ये रिइंट्रोड्यूस करण्यासाठी, म्हणजे चिताचं व्हायबल पॉप्युलेशन वाढवण्यासाठी त्यांचं रिलोकेशन करण्यात आलं. ठीक आहे. तर हे आपण चिता कुठनं मागवले होते की नामिबियामधनं चिता मागवले होते. तर ते कुठं इंट्रोड्यूस केले होते, सुरुवातीला मध्य प्रदेशमधलं जे कुनो नॅशनल पार्क आहे तर त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं होतं. ठीक आहे. तर याचं एमच काय होतं किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होते की रिस्टोअर चिता पॉप्युलेशन इन इंडिया अँड प्रमोट द बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. आणि हे 2022ला नामिबिया गव्हर्नमेंट बरोबर आपण काय केलं होतं, ॲग्रीमेंट केली होती. याच्या रिलेटेड जर फ्युचर प्लॅन बघितले तर काय त्याच्यामध्ये की आणखी दुसरे जे आफ्रिकन कंट्रीज वगैरे आहेत ज्या ठिकाणी चिताचं पॉप्युलेशन वगैरे आहे, तर तिथनं सुद्धा इंडिया काय करणार आहे की चिताचं रिइंट्रोडक्शन करणार आहे. IUCN स्टेटसचा जर विचार केला तर अपार्ट फ्रॉम एशिया, समजा एशियन चिताला काय म्हणतात, ॲसिनोनिक्स जुबॅटस व्हेनाटिकस असं त्याचं नाव आहे, सायंटिफिक नेम आहे ॲसिनोनिक्स जुबॅटस व्हेनाटिकस. तर याचा जर स्टेटसचा जर विचार केला तर हे काय क्रिटिकली एंडेंजर्ड आहे IUCNच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. आणि हे मेनली कुठे फाउंड होतात, रिसेंटली फक्त इराणमध्ये फाउंड होतात. आणि ओव्हरऑल चिताचा जर विचार केला अपार्ट फ्रॉम एशियाटिक चिता, तर त्यांचं सायंटिफिक नेम आहे ॲसिनोनिक्स जुबॅटस म्हणून. ठीक आहे. आणि याचा जर IUCN रेड लिस्टचा जर विचार केला तर यांचं कन्झर्वेशन स्टेटस काय आहे, व्हल्नरेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट जे लोकेशन्स आपल्याला याच्यामध्ये आहेत आर्टिकलमध्ये ते बघूया. तर पहिलं काय की कुनो नॅशनल पार्क. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी कुनो नॅशनल पार्क आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे की गांधी सागर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ठीक आहे. ह्या मॅपमध्ये आपल्याला जास्त दिसेल. तर ह्या कुनो नॅशनल पार्कमधनं गांधी सागर वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये काय करणार आहे, हे चिताचं रिइंट्रोडक्शन करणार आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी UPSC 2022मध्ये एक क्वेश्चन आला होता, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय करायचं, हा होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर बेसिकली या क्वेश्चनमध्ये विचारलेलं काय की काही ॲनिमल्सचे नाव ह्या ठिकाणी दिलेले आहेत आणि असं विचारलेले की विच ऑफ द अबोव आर नॅचरली फाउंड इन इंडिया. ठीक आहे. म्हणजे हा जो आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे आपल्याला की काही एक्सटिंक्ट झालेले आहेत का किंवा नॅचरली रिसेंटली इंडियामध्ये फाउंड होतात त्याच्या रिलेटेड. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की वर्ल्ड बँकने एक रिपोर्ट केलेला आहे प्रेझेंट, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इंडियाचं जे ग्रोथ फोरकास्ट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नेक्स्ट 3 इयरचं इन्क्लूड त्यांनी काय केलेलं आहे की 6.7% इंडियन इकॉनॉमी ह्या ग्रोथ रेटनं ग्रो होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की हा जो रिपोर्ट आहे वर्ल्ड बँकने रिलीज केला, त्या रिपोर्टचं नाव काय, तर त्या रिपोर्टला असं म्हणतात ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट. ठीक आहे. आणि हा कोण रिलीज करतं, वर्ल्ड बँक रिलीज करतं. आणि ह्या रिपोर्टचं मेन एम काय की कशासाठी रिलीज केला जातो की जे काही अनालिसिस किंवा प्रोजेक्शन्स वगैरे असेल कशाच्या रिलेटेड, ग्लोबल इकॉनॉमी म्हणा, त्याच्यानंतर मेजर इकॉनॉमिक ट्रेंड्स वगैरे सध्या काय चाललेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट, ह्या जो इकॉनॉमिकचा मेजर मायक्रो इकॉनॉमिक ट्रेंड जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल GDPची ग्रोथ रेट कशी आहे किंवा सेव्हिंग रेट्स वगैरे कशा आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचे जे मॅक्रो इकॉनॉमिक ट्रेंड असतात तर त्यांच्या रिलेटेड हे काय करतं, त्यांचं जे इम्पॅक्ट अनालिसिस आहे हे वर्ल्ड बँक ह्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्टमधनं करत असते. आता वर्ल्ड बँक विषयी जर माहिती बघितली तर हे काय की एक इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे आणि बेसिकली याचं जर फंक्शन बघितलं ते काय करत असतं,
लोन आणि ग्रांट्स प्रोव्हाइड करत असतं कोणत्या कंट्रीजला, जे लो किंवा मिडल इन्कम कंट्रीज वगैरे आहेत तर त्या कंट्रीजला हे लोन आणि ग्रांट्स डेव्हलपमेंटल प्रोजेक्टसाठी जे काही लोन्स आणि ग्रांट्स असतील तर ते प्रोव्हाइड करत असतं. याचा जर एम बघितलं तर हे काय करतं की वेगवेगळे जे प्रोडक्ट्स वगैरे आहेत म्हणजे काय की फंड असेल किंवा एक्सपर्टीज वगैरे असेल किंवा कोऑर्डिनेशन वगैरे असेल तर हे काय करतं टू रिड्यूस पॉवर्टी बाय प्रोव्हाइडिंग, म्हणजे मेन एम यांचा काय आहे की लोन आणि ग्रांट्स प्रोव्हाइड करणं. कशासाठी की पॉवर्टी रिड्यूस करणं आणि कशाच्या मार्फत करणं की फंड्स प्रोव्हाइड करून, एक्सपर्टीज किंवा कोऑर्डिनेशन करून. ठीक आहे, जे काही ग्लोबल चॅलेंजेस वगैरे आहेत ते कमी करून आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटला चालना देऊन हे काय करत असतात, वर्ल्ड बँक वर्क करत असतं. याच्या बेसिक इन्फॉर्मेशन जर बघितली तर याची जर फाउंडेशनची डेट बघितलं तर ही 1944ला फाउंड झाली होती अलॉंग विथ IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे तर त्याच्याबरोबर हे 1944ला याची स्थापना झाली होती. आणि ज्या कॉन्फरन्समधून याची स्थापना झाली त्याला काय म्हणतात, ब्रिटन वूड कॉन्फरन्स असं म्हणतात. ठीक आहे, हा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. याचं जर हेडक्वार्टर बघितलं तर USA मध्ये वॉशिंग्टन DC नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. आणि स्ट्रक्चरचा जर विचार केला तर याच्यामध्ये 5 इन्स्टिट्यूशन आहेत वेगवेगळ्या. पहिली इन्स्टिट्यूशन काय की इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट, त्याला IDRB असं म्हणतात. नेक्स्ट वन इज इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. नेक्स्ट वन इज इंटरनॅशनल फायनान्स कोऑपरेशन. नेक्स्ट वन इज मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी MIGA. आणि नेक्स्ट वन इज इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. ठीक आहे, तर ह्या 5 ज्या इन्स्टिट्यूट आहेत ते लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की बाबा ज्या वर्ल्ड बँकच्या अंडर 5 इन्स्टिट्यूशन वगैरे तर त्या कोणत्या. ठीक आहे, यांचं जर की एरिया ऑफ वर्क बघितलं तर हे काय करतं की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वगैरे असेल किंवा एज्युकेशन, हेल्थ किंवा एन्व्हायरमेंटल स्टॅबिलिटीसाठी हे फंडिंग वगैरे करत असतात. आता जसं ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट वर्ल्ड बँकने रिलीज केला होता, तसंच वर्ल्ड बँकचे आणखी कोणकोणते इम्पॉर्टंट रिपोर्ट्स वगैरे आहेत आपण ते बघूया. तर ते काय करतात, वेगवेगळे रिपोर्ट्स आणि स्टॅटिस्टिक्स हे इंट्रोड्यूस करतात. तर पहिला आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. नेक्स्ट वन इज ग्लोबल प्रॉस्पेक्ट रिपोर्ट, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट. थर्ड वन इज ग्लोबल बिझनेस रिपोर्ट. नेक्स्ट वन इज पॉवर्टी अँड शेअर्ड प्रॉस्पेरिटी रिपोर्ट. नेक्स्ट वन इज इंटरनॅशनल डेप्ट स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट वन इज वर्ल्ड बँक ॲट लास्ट. आणि लास्ट वन इज ग्लोबल फायनान्शियल डेव्हलपमेंट रिपोर्ट. ठीक आहे, तर हे 7 इम्पॉर्टंट रिपोर्ट आहेत. हे लक्षात ठेवायचे, फक्त रिपोर्टची नावं लक्षात ठेवा, कारण UPSCने काय केलेले प्रिव्हियस इयरला अशा प्रकारचे क्वेश्चन वगैरे विचारलेले आहेत. ठीक आहे, तर UPSC 2016 मध्ये एक क्वेश्चन आला होता, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टच्या रिलेटेड. ठीक आहे, आणि त्यांनी काय विचारलेले की हा कोण प्रिपेअर करतं. जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही. या आर्टिकलमधनं आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं काय की वर्ल्ड बँक कोणकोणते रिपोर्ट पब्लिश करतं आणि त्याची जी बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे आहे त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे रिबूट ॲट G7. तर बेसिकली काय आहे की जी ग्रुप ऑफ 7 कंट्रीज आहेत यांची एक इंटरनॅशनल लेवलला मीटिंग होते, तर त्याच्या रिलेटेड आहे. आणि ह्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर सुद्धा, इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, तर ही मीटिंग अटेंड करणार आहेत त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, तर बेसिकली हे G7 किंवा ग्रुप ऑफ 7 काय आहे, ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये वर्ल्ड मधल्या ज्या लार्जेस्ट ॲडव्हान्स डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत तर त्यांचा समावेश आहे. ठीक आहे, आणि हे फोरम कशासाठी येतं की जे काही इकॉनॉमिक पॉलिसीज वगैरे आहेत वर्ल्ड मधल्या तर त्यांना डिस्कस करण्यासाठी किंवा कोऑर्डिनेशन करण्यासाठी हे ग्रुप ऑफ 7 हे फॉर्म केल्यात आलं होतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट कंट्री जर बघितलं तर ह्या मॅपमध्ये आपल्याला दिसतं. पहिला आहे कॅनडा. नेक्स्ट वन इज USA. नेक्स्ट वन इज जर्मनी, या ठिकाणी बघा जर्मनी. नेक्स्ट वन इज इटली. नेक्स्ट वन इज जपान. देन युनायटेड किंगडम. अँड नेक्स्ट वन इज युनायटेड स्टेट. आणि त्यानंतर अपार्ट फ्रॉम म्हणजे हे 1 2 3 4 5 6 आणि हे इटली 7. ठीक आहे, तर हे फ्रान्स एक आहे. कॅनडा, युनायटेड स्टेट, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान हे 7 कंट्री आणि अलॉंग विथ युरोपियन युनियन मधल्या ज्या कंट्रीज आहेत तर हे काय करतात त्याच्यामध्ये याचे मेंबर्स आहेत. याचा जर फॉर्मेशनचा जर विचार केला तर हे मिड 1970 मध्ये याचं फॉर्मेशन झालं होतं. तर त्यावेळेस याच्यामध्ये 6 कंट्रीज होत्या, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जायचं, ग्रुप ऑफ 6 असं म्हटलं जायचं. ठीक आहे, त्यानंतर 1976 मध्ये कॅनडानं जॉईन केलं याला आणि त्याचं नाव रिनेम करण्यात आलं ग्रुप ऑफ 7 किंवा G7 असं आपण त्याला म्हणूया. याचा जर पर्पज बघितला तर बेसिकली हे काय करतं
ज्या काही इकॉनॉमिक पॉलिसीज वगैरे आहेत, म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक इश्यूज वगैरे असतील की ज्या स्टेबिलिटी आणि प्रॉस्पेरिटीसाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्या रिलेटेड यांचं काय करतात, हे डिस्कशन आणि कोऑर्डिनेशन करतात इकॉनॉमिक पॉलिसीच्या रिलेटेड. यांचं जर मीटिंग बघितलं तर बेसिकली काय असतात की हेड ऑफ द स्टेट वगैरे असतात, तर यांच्या काय असतात, हेड ऑफ द स्टेटच्या यांच्या अॅन्युअल मीटिंग्स वगैरे असतात. आणि अपार्ट फ्रॉम हेड ऑफ द स्टेट जे काही फायनान्स मिनिस्टर वगैरे असतील किंवा सेंट्रल बँकचे जे गव्हर्नर वगैरे असतील आणि अदर इम्पॉर्टंट ऑफिशियल्स वगैरे असतील त्यांच्या सुद्धा अॅन्युअल मीटिंग्स याच्यामध्ये होत असतात. की इश्यू जर बघितले तर हे कोणकोणते इश्यू डिस्कस करतात, इकॉनॉमिक पॉलिसी असेल, इंटरनॅशनल ट्रेडच्या रिलेटेड, क्लायमेट चेंज, डेव्हलपमेंट किंवा सिक्युरिटीच्या रिलेटेड हे इश्यू डिस्कस करत असतात डिपेंडिंग अपॉन इट्स इम्पॉर्टन्स. नेक्स्ट आहे युक्रेन पीस प्रोसेस. तर बेसिकली ही युक्रेन पीस प्रोसेस कशाच्या रिलेटेड आहे की जे काही युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जे वॉर चालू आहे इन्व्हेजनचं, तर त्याच्या रिलेटेड आहे. आणि याच्यामधनं जे मेडिएशन वगैरे जो काही कन्फ्लिक्ट वगैरे आहे तर तो फर्दर एस्केलेट होऊ नये आणि त्याच्यामधनं मेडिएशन सापडावं त्यासाठी काय केलेलं आहे, युक्रेन पीस कॉन्फरन्स ही स्थापन करण्यात आली होती. कधी? 2022 मध्ये. ठीक आहे. तर याच्या ह्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर इन्व्हॉल्व्ह आहेत. जे महत्वाच्या पार्टीत ते काय, युक्रेन, रशिया आणि इंटरनॅशनल मीडिएटर किंवा ऑर्गनायझेशन वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन वगैरे, तर असे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह वगैरे आहेत. याचं बेसिक इन्फॉर्मेशन जर बघितली युक्रेन पीस प्रोसेसच्या रिलेटेड, तर मेन याचा ऑब्जेक्टिव्ह काय की जे काही सध्या वॉर चालू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये यांच्यामध्ये काय करायचं, सीज फायर एस्टॅब्लिश करायचं आणि कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी जे काही स्टेप्स वगैरे असतील तर त्या स्टेप्स घ्यायच्या. त्याच्यानंतर पार्टिसिपेटिंग कंट्री जर बघितलं त्याच्यामध्ये युक्रेन, रशिया आणि रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम युनायटेड नेशन वगैरे, म्हणजे आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या बघितल्या होत्या किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा मेडिएशन कंट्रीज वगैरे त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. तर बेसिकली सुद्धा एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे G7 सारखीच. तर तिचं काय, ही एक युरेशियन पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि सिक्युरिटी अलायन्स आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिक्युरिटी वर्ड महत्वाचा आहे. खूप कमी अशा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत ते काय सिक्युरिटी अलायन्स वगैरे आहेत. तर याला युरेशियन का म्हटलेलं आहे, कारण याच्यामध्ये युरोप आणि एशिया ह्या दोन्ही कंटिनेंट मधल्या कंट्री याच्यामध्ये मेंबर्स आहेत, म्हणून त्याला काय म्हणलेले, युरेशियन असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. बेसिक इन्फॉर्मेशन बघू. याचे जर मेंबर बघितले तर पहिला आहे चायना, नेक्स्ट वन इज इंडिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. म्हणजे बेसिकली सेंट्रल एशियन मधल्या ज्या कंट्री आहेत 1, 2, 3, 4, 5 ह्या सेंट्रल एशियन मधल्या 5 कंट्री, त्यानंतर रशिया, चायना, इंडिया आणि पाकिस्तान. ठीक आहे. 5 आणि 4 9. आणि रिसेंटली 2023 मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, इराणला सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. ठीक आहे. इराण. म्हणजे हे टोटल किती येतं, 10 मेंबर कंट्रीज आहेत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये. ठीक आहे. आणि इंडिया आणि पाकिस्तान कधी जॉईन झाले होते, हे 2017ला जॉईन झाले होते. ठीक आहे. तर या ठिकाणी दिसेल 9 जून 2017ला इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेंबर कंट्रीज म्हणून सामील झाले होते. याच्यामध्ये ऑब्झर्व्हरचा जर विचार केला तर अफगाणिस्तान, बेलारूस, मंगोलिया हे ऑब्झर्व्हर वगैरे आहेत. बाकी डायलॉग पार्टनर लक्षात ठेवण्याचे महत्वाचं नाहीये. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय की याच्या मेंबर कंट्रीज कोण कोण आहेत आणि रिसेंटली याचा कोण मेंबर झालेला आहे 2023 मध्ये. ठीक आहे. त्याच्या जर फॉर्मेशनचा जर विचार केला तर ही 2001 मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आली होती. ठीक आहे. आणि 2096ला यांचं जे काय होतं की 5 कंट्रीचं ग्रुपिंग होतं, त्याला काय म्हणायचे, शांघाय 5 असं म्हणायचे. आणि ते इव्हॉल्व्ह होत म्हणजे बाकीचे मेंबर सायमल्टेनियसली याच्यात ऍड होत गेले आणि रिसेंटली आता किती मेंबर आहेत, 10 मेंबर आहेत. आणि याला काय म्हणतात, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हणतात. याचं जर हेडक्वार्टर बघितलं तर हे चायनामध्ये बीजिंग ह्या ठिकाणी आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितलं तर हे काय करतं की जे काही म्युच्युअल ट्रस्ट आणि नेबरहुड रिलेशन्स वगैरे आहेत अमॉंग मेंबर स्टेटमध्ये, तर त्याचं स्ट्रेंथनिंग करणं हा त्याचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर जे काही कोऑपरेशन वगैरे आहे पॉलिटिकल लेवल, ट्रेड, इकॉनॉमिक, कल्चरल आणि सिक्युरिटी लेवलला, तर ते इफेक्टिव्हली प्रमोट करणं हा एक मेन त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट वन इज काय, रिजनल पीस, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी ते एन्श्युअर करणं हे मेंबर कंट्रीजमध्ये. आणि नेक्स्ट वन काय की एस्टॅब्लिशमेंट ऑफ डेमोक्रेटिक, फेअर, रॅशनल अँड न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल ऑर्डर. म्हणजे काय सांगते हे की आता जी सध्याची इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल ऑर्डर आहे तर ती सध्या इन्क्लुझिव्ह नाहीये, तर तिला इन्क्लुझिव्ह बनण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये काय केले त्यांनी, रिफॉर्म सजेस्ट केलेले आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. याचे जर ऍक्टिव्हिटी जर बघितल्या तर 2 इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या एरियाजमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल त्यांच्या रेग्युलर समिट्स वगैरे असतील किंवा जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज वगैरे असेल, इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह असेल किंवा कल्चरल एक्सचेंज,
यांच्यापैकी रॅट्स नावाची एक इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी, त्याचं नाव काय, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर, त्यालाच काय म्हणतात, रॅट्स असं म्हणतात. तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचं आहे. कधी कधी असं विचारलं जाऊ शकतं की ही जी रॅट्स इम्पॉर्टंट जी ऍक्टिव्हिटी आहे तर ही कोणत्या मल्टीलॅटरल कोऑपरेशन ग्रुपमध्ये कॅरीड आउट केल्या जाते. ठीक आहे. त्यानंतर यांची जशी अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे तर तसंच एक बिझनेस काउन्सिल आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बिझनेस काउन्सिल म्हणून. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा. कशाच्या रिलेटेड आहे की विच ऑफ द अबोव्ह मेन्शन कंट्रीज आर पार्ट ऑफ G7. ठीक आहे. तर आताच आपण बघितलं मेंबर कंट्रीज कोणकोणत्या G7च्या, त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. तुम्हाला जर आपलं आर्टिकल आवडलं असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल काही इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये करावी किंवा ॲडिशन वगैरे करावं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.